व्हिडिओला सुरुवात केलेली आहे टेरेसच्या साफसफाईपासून। तर म्हटलं चला गणपती झाले, दसरा झाला तरी साफसफाई काही केली नाही। आता म्हटलं दिवाळी येणार आहे तर त्याच्या अगोदर साफसफाई करून घेऊ। आता दुपारची वेळ होती, आलेली आहे टेरेसवरती, सर्व कामं खालची आवरून घेतली आणि आता म्हटलं चला टेरेस आहे ते साफ करून घ्यायचं। तर माझी आता स्वच्छता मोहीम आहे ते चालू झालेली आहे। आता ना पत्रा झाडून घेणार आहे आणि ग्रिल झाडून घेणार आहे, कारण माझं टेरेस खुल्लं असल्यामुळे सगळी धूळ आहे ती टेरेसवरती येऊन बसते आणि धुळा होतो। त्यामुळे रोज तर झाडावंच लागतं, पण असं पत्रा वगैरे झाडत नाही रोजच्या रोज, त्याचं झाडणं होतं। म्हटलं चला आज पत्रा पण झाडून घ्यायचा, कारण पत्र्याला सुद्धा जाळ्या आलेल्या होत्या आणि ग्रिल सुद्धा मला धुयाचं आहे बाजूचं, तुम्हाला दिसतच असेल ना। त्या अगोदर झाडून घेतल्यानंतर धुणार। आज ना ऊन पडलेलं आहे त्यामुळे छान पण वाटतंय, तर म्हटलं चला आज ना साफसफाईला चालू करू। ऊन पडल्यानंतर आपल्याला काही पण भांडे वगैरे धुवून ठेवायची म्हटलं ना तरी सुद्धा सुकून जातात, त्यामुळे म्हटलं चला आजपासून सुरुवात करू। आता तर ऊन पडायला चालू होईल, कारण पाऊस असल्यानंतर ना टेरेसवरती सगळी झड येऊन जाते पावसाची आणि त्यामुळे मला काहीच करता येत नाही टेरेसवरती। टेरेसवरचं जे भंगर आहे ना सगळं ते मी आज टाकणार आहे, कारण जी वस्तू आपल्याला लागत नाही खाली आपण आणून टेरेसवरती टाकतो। तुम्हाला दाखवते माझ्या टेरेसवरती किती पसारा आहे। तुम्ही म्हणाल हा पसारा दिसत नव्हता आणि आला कुठून? हा पसारा आहे ना तो दादरच्या सज्जावरती ठेवते, म्हणजे ह्या ठिकाणी ना सगळं सामान आहे ते बसतं, त्यामुळे तुम्हाला दिसत नाहीये। तर बघा एवढा पसारा आहे आणि जे भंगार डब्बे वगैरे आहेत ना हे ते मी देणार आहे आता भंगारवाल्याला। संध्याकाळ कशी झाली ना मला समजलंच नाही। तुम्ही म्हणाल की टेरेसवरती काहीच दिसत नाही आणि हिने काय धुतलं? ग्रिल धुतलं, दरवाजा धुतला, ड्रम धुतलं, खुर्ची वगैरे आता धुवून घेत्या। त्यानंतर पाण्याच्या टॉक्या आहेत ना त्या सुद्धा बाहेरून धुतल्या। त्यानंतर भिंती सुद्धा मी धुवून घेतल्या, कारण भिंतीवरती सुद्धा धुळा येऊन बसतो ना। चला आता सर्व टेरेसवरती काम झालेलं आहे, मी आता खाली चाललेले आहे। तर आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते, सर्वांना बाय।